नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत झणझणीत आणि मस्त अशा चवीची कोल्हापुरी मिसळ। पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार आहे। तर अजिबात वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। तर कोल्हापुरी मिसळ तयार करण्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे, दुपारी भिजत घातली आणि रात्री त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी बघा छान असे हे मोड आलेले आहेत। आता हे मोड आलेली मटकी शिवाय इथे मी पाणी तापत ठेवले आणि ते कढई ठेवली आहे। आता या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला। जी मटकी आहे ना ती थोडी परतून घ्यायची आहे। तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं ना की यामध्ये हिंग घालायचं आपल्याला। तर कढईला असं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं। पाव चमचा हिंग घातलाय आणि जी मटकी आहे ती व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं। यामुळे काय होतं, मटकीला एक खमंग असा वास येतो आणि त्यामुळे आपली मिसळ खूपच अशी सुंदर लागते। तर तुम्ही मिसळ बनवताना हा प्रकार नक्कीच करा। शिवाय तुम्ही नुसती भाजी किंवा उसळ जरी करत असलात ना तरी मटकीला थोडं भाजून घ्यायचं, यामुळे त्या पदार्थाची चव खूपच वाढते। तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी देखील चालेल। आता इथे बघा मी एक 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घेते आणि खमंग असा वास सुटतो आणि खूप सुंदर लागतं। जे डाएट कॉन्शियस असतात ना तर त्यांनी नुसतं असं थोडंसं रोस्ट करून थोडंसं मीठ घालायचं आणि खायचं, खूप छान लागतं। आता इथे बघा पाणी तापत ठेवले, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता हे पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे कारण आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही मटकी कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता। कुकरमध्ये एक शिटी कमी करायची कारण जर जास्त शिट्या झाल्या तर मटकी जी आहे ती जास्त शिजू शकते। इथे मटकी मी 150 ग्रॅम घेतली होती, रात्रभर भिजत छान ठेवली होती आणि पाणी जे ते 1 लिटर सध्या वापरलेलं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे कारण जेव्हा आपण कट बनवणार आहोत ना तर त्यावेळेलाच देखील आपण मीठ घालणार आहोत, तर त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातली आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघा एक 5 ते 7 मिनिटात छान अशी उकळी यायला सुरुवात होते। तर 5 ते 7 मिनिटांनी बघा मस्त उकळी आलेली आहे। तर आपली अजून मटकी पूर्णपणे शिजलेली नाही आहे, तर परत एक 5 ते 10 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। आता माझ्या समर्थचे कसे 2 डबे असतात, एक स्पोर्ट्सचा डबा आणि एक शाळेचा डबा असतो। तर मी काय करते, आता ही जी मिसळ बनवत होते तर ही जी मटकी आहे तर ह्या मटकीचं मी चाट करून त्याला दिलं होतं। आता इथे बघा मटकी शिजली आहे व्यवस्थित, तुम्ही पाहू शकताय। तर ह्यातलं पाणी जे आहे ना ते पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तर इथे आपण पुरणाची जी जाळी असते ना त्याचा वापर केला आहे आणि त्यामध्ये हे पाणी गाळून घेतलेलं आहे आणि जे पाणी आहे म्हणजेच आपला मटकीचा जो स्टॉक आहे त्यापासून आपल्याला कट बनवायचा आहे। तर यातली थोडीशी जी मटकी आहे त्याचं चाट करून मुलाला डब्याला दिलेलं आहे। तर त्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे मी, फक्त मी त्याची इमेज टाकलेली आहे। तर हे बघा हे चाट तयार करून दिले। आता एका कढईमध्ये आपल्याला सगळे गरम मसाले जे आहेत ना, खडे मसाले, तर ते भाजून घ्यायचे। तर यामध्ये जिरं, त्याच्यानंतर शहाजिरं, तीळ, खसखस, धणे, दालचिनी आणि स्टारफूल आहे, तर हे भाजून घ्यायचे आहेत। तर भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे, ड्राय रोस्टच करून घ्यायचे आहेत आणि अगदी जास्त वेळ देखील भाजायचं नाही आहे, अगदी 1 ते 2 मिनिटच भाजायचं आहे। जर जास्त वेळ भाजलं तर मसाले जळू शकतात आणि मग त्याचा कडवट वास कटामध्ये उतरू शकतो। तर इथे बघा 2 मिनिटं चांगले मी परतून घेतले, मस्त खमंग वास सुटला आहे। खडे मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आणि छान भाजून घ्यायचं। तर इथे बघा व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता याच भाजलेल्या मसाल्यांमध्ये 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि मी आता गॅस बंद केलेला आहे। आता हे मी काढून घेते एका डिशमध्ये। आता याच कढईमध्ये आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। तर 2 छोटे कांदे घेतले होते, तर ते आता व्यवस्थित परतून घेणार आहे। छान असे गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर इथे बघा छान गुलाबीसर रंग आलेला आहे, कांदा व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे। तर हा देखील काढून घेते। आता याच कढईमध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही आहे, तर असंच ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याबरोबर ओलं खोबरं देखील वापरू शकता किंवा पूर्णपणे सुकं खोबरं वापरू शकता, पण ओलं खोबरं जास्त वापरायचं नाही। तर इथे बघा हे खोबरं जे आहे सुकं खोबरं ते छान असं परतून घेते, अगदी 2 मिनिटात छान असं खरपूस भाजून तयार होतं।
तर बघा मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि आता हे देखील मी काढून घेते. तर आता हे सगळे मसाले जे आहेत ना थंड करायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी हे मस्त असे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे मस्त अशी. तर आता आपण मिसळीचा कट कसा करायचा ते बघूया. तर इथे मी ना कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता कट आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्त घालायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता तेल गरम झालं की यामध्ये आता आपण फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं घालायची, त्यानंतर मोहरी घालायची 1 चमचाभर, त्यानंतर जिरं घालायचं. जिरं, मोहरी, कढीपत्ता छान तडतडले की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण जे आहे तर ते यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त असं छान परतून घेतले. बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर असंच 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची, हाय ठेवायची नाही, नाहीतर मसाला जळू शकतो. आता छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट, हे माझं घरचं आहे, घरी तयार केलेलं. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यानंतर बाकीचे इतर मसाले घालायचे आहेत. तर इथे मी गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा, त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे आणि मीठ चवीपुरतं. आता आपण जेव्हा मटकी उकडून घेतली होती त्यावेळेला सुद्धा मीठ घातलं होतं, तर तो अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर सगळ्यात शेवटी जेव्हा कटाला उकळी येते त्यावेळेला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ करू शकता. तर इथे बघा चांगलं मी परतून घेतलं आहे मसाल्याला. असंच 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे छान असं तेल सुटतं. यामध्ये मी बेडगी मिरची पाव चमचा घातलेली आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, यामुळे छान रंग येतो. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता परत एकदा छान परतून घेतलं आहे बघा मी. तर इथे पाहू शकत असाल मस्त तेल सुटायला लागलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. तर इथे बघा हे छान असं परतून घेतलं आणि खमंग असा वास येतो आहे. आता यामध्ये आपण जे मटकीचं पाणी म्हणजेच मटकी ज्याच्यात शिजवून घेतली होती तर ते पाणी यामध्ये घालायचं आहे. तर ते पाणी जर थंड झालं असेल ना तर ते कोमट करून घ्यायचं, थंड वापरायचं नाही. त्याआधी इथे मी मिक्सरच्या भांड्यात जे वाटून घेतलेलं होतं तर ते वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आणि छान मिक्स करून ते या मसाल्यांमध्ये ॲड केलं. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे, म्हणजेच मटकीचा स्टॉक घालणार आहे. तर हा यामध्ये पूर्ण घालते. आता तुम्हाला कट जेवढा हवा आहे ना तर तेवढं पाणी घालायचं आहे. तर आता यामध्ये मी अजून 1 वाटीभर पाणी एक्स्ट्रा घालणार आहे. तर बघा छान ढवळून घेतले मी. आत्ता जरी कट दिसत नसला तरी जेव्हा आमटीला किंवा कटाला चांगली उकळी येते ना त्यावेळेला मस्त असा कट येतो. तर इथे मी 1 वाटीभर पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे आणि परत एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनटात छान उकळी यायला सुरुवात होते. तर इथे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान असा कट दिसत आहे. तर बघा असा मस्त असा तयार झालेला आहे. या स्टेजला काय करायचं, चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि परत 15 ते 20 मिनटानंतर परत या मिसळीला चांगलं उकळवून घ्यायचं, म्हणजेच या आमटीला चांगलं उकळवून घ्यायचं. यामुळे खूप छान अशी तर्री येते आणि चव खूप छान लागते. तर इथे बघा ही आपली मिसळीचा जो कट आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला भाजी तयार करायची आहे. तर बटाटे माझ्या मुलाचे 2 डबे असतात तुम्हाला म्हटलं, तर त्याचप्रमाणे मी इथे त्याला मटकीचं चाट करून दिलं होतं. आता डब्यासाठी मी भाजी करून देणार होते, म्हणजे त्याचे 2 डबे होतील. तर म्हणून इथे मी बटाट्याची भाजी सेपरेट तयार केलेली होती. तर इथे बघा थोडंसं पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये साधी आपली जी बटाट्याची भाजी असते ना तशीच करायची आहे. तर मोहरी घातली आहे, थोडंसं जिरं घातलं, त्यानंतर कढीपत्ता, मिरची घातली आहे आणि थोडासा कांदा घातला. चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, हाय ठेवायची नाही. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, परत चांगलं परतून घ्यायचं आणि बटाटे परतून घ्यायचे आहेत. तर आता मला डब्याला भाजी द्यायची होती म्हणून मी यामध्ये फक्त ही बटाट्याचीच भाजी केली आहे. ही बटाट्याची भाजी पूर्ण झाली ना की आपण जी मटकी गाळून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि चांगली परतून घ्यायची, म्हणजे आपली मिसळीची भाजी तयार होते. तर इथे बघा मस्त अशी तयार झाली. वरून कोथिंबीर घातली
आणि आपली ही बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली. म्हणजे मुलाला माझ्या बटाट्याची भाजी, चपाती, हा शाळेचा डबा आणि स्पोर्ट्सचा डबा म्हणजे मटकीचा चाट दिलेला आहे. असे 2 डबे झाले. आणि सोबत मिसळ. मिसळ काही शाळेत घेऊन जाणं शक्य होत नाही, त्यामुळे तो घरीच खाऊन गेला. तर बघा, अशी मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार झाली आहे. काय मग मंडळी, आवडली की नाही? आणि तोंडाला पाणी सुटले की नाही? आता ही सर्व कशी करायची ते सांगते. तर इथे मी बटाट्याची भाजी आणि मटकी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगळी केली होती. तर ती भाजी पहिला आधी घालायची. आता ही भाजी यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे फरसाणा घालायचा आहे. तर आता मी मुंबईत राहते, त्यामुळे कोल्हापुरात जसा फरसाणा मिळतो तशा पद्धतीचा मिळत नाही. आता यानंतर कांदा आणि कोथिंबीर आणि मस्त असा कट घालायचा आहे. आणि एक्स्ट्राशी जी वाटी ठेवायची कटाची, ज्याला कोणाला कट खायचा असेल तर तो कट खाऊ शकतो. यानंतर लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा. तर मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.